लोकसभा निकालानंतर रोहित पवारांच्या ट्विटनं खळबळ उडाली आहे। आपले काही नेते सत्ताधाऱ्यांसोबत सेटिंग करत नव्हते ना, कोण सेटिंग करत होतं याचाही शोध घ्यावा, अन्यथा विधानसभेला विश्वासघात होऊ शकतो असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। त्यामुळे आता रोहित पवारांचा निशाणा नेमका कुणावर असा सवाल उपस्थित होतोय। रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण बघूया। राज्यात महाविकास आघाडीला मिळालेला विराट विजय हा आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी न डगमगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे। धाडस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल तर यशाला कुणीही रोखू शकत नाही। पण अशा परिस्थितीत आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना, याचाही शोध घेण्याची गरज आहे, अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये म्हणजे झालं असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। दरम्यान या संदर्भात तातडीनं बूथ वाईज माहिती घेणार असून त्यासाठी तातडीची आढावा बैठक घेणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। परवा रात्री रिझल्ट लागला, काल आम्ही इंडियाच्या मीटिंग मध्ये होतो, आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर, आणि त्याच्यानंतर आता बूथ वाईज काय मतदान झाले त्याच्यासाठी तातडीने उद्या परवा पक्ष बसणार आहे। त्यानंतर 9 तारखेची मीटिंग आहे, 10 तारखेची मीटिंग आहे,